अयोध्येत आज रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे। या निमित्त संपूर्ण भारत राममय झाला आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती तसेच संयोगिताराजे छत्रपती यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात पंचसूक्त पोमन अभिषेक झाला। यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी आणि आरती सुद्धा पार पडली। शेकडो वर्षानंतर परत अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचं मंदिरामध्ये आज स्थापना होत आहे आणि खऱ्या अर्थाने हा एक महत्त्वाचा दिवस ठरेल। आणि त्याचप्रमाणे आज इथं सर्व लोक आज आपण पाहिलं असेल तर समाजातील सर्व लोकांनी इथं एकत्र येऊन इथं आपली रामभक्ती व्यक्त केली। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की जिजाऊ मातांनी आणि शहाजी महाराजांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी मार्गदर्शन सातत्याने शिवाजी महाराजांना केलं आणि तिथं त्यांच्याच त्यांच्यातूनच स्फूर्ती घेऊन शेवटी शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं। आपल्याला लक्षात दुसरं येतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधीसुद्धा होतं, त्यांच्यापासून विशेषतः रामचरित्रातून स्फूर्ती घेऊन त्यांनी आपलं कार्य केलं आणि आपले द्वितीय चिरंजीव त्यांचं नाव राजारामच ठेवलं आणि जे 9 वर्ष 10 वर्ष आपल्या स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी झिंजीहून लढत होते आणि शेवटी इथं पुन्हा एकदा स्वराज्य प्रस्थापित केल्यानंतर 1700 ते आले आणि त्यानंतर ताराबाईंनी सुद्धा आपलं कार्य चालू ठेवलं आणि नंतर आपण पाहतोय की छत्रपती शाहू महाराज जेव्हा इथं आले त्यांचेही पुत्र त्यांचंही नाव राजाराम, त्याच्या आधीचे एक छत्रपती होऊन गेले त्यांचंही नाव राजाराम आणि धाकट्यांचं नाव छत्रपती धाकट्या चिरंजीवाचं नाव शिवाजी। अशा तऱ्हेने त्यांची भक्ती सातत्याने रामभक्ती सर्व लक्षात येऊ शकते आणि राम हे आपल्या कोल्हापूरला काही नवीन नाहीत। प्राचीन काळापासून आपण सर्व रामाची भक्ती करतो। इथलं हे मंदिर जेव्हा हे सगळं उद्ध्वस्त झालं होतं तेव्हा जवळजवळ 200 वर्षापूर्वी साधारण इथं हे मंदिर पुन्हा प्रस्थापित झालं, जे आज रामाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं। रामाचा पार म्हणून आपल्या पुढेच आहे आणि हे सगळं अंबाबाईच्या परिसरात आहे। अंबाबाईच्या कृपेने सुद्धा इथं राम मंदिर झालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि ह्या तऱ्हेने आपण भक्तीच्या मार्गातून सुद्धा स्फूर्ती घेतली पाहिजे आणि भक्तीच्या मार्गाने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हाच आपल्याला आपली दिशा ओळखू शकतोय आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। मी अयोध्येला गेलो होतो 56मध्ये, 1956मध्ये गेलो होतो 8 वर्षाचा असताना। त्याच्यानंतर अजून नाही, आता पुढे येईल तेव्हा जाईल।
कधी जाणार तरी काय ठरवलं वगैरे काय नवीन राम मंदिर बघायला? आपण सगळे जाऊया ना मिळून जाऊया. जसे वनवासातून ज्यावेळी राम परत आले अयोध्येत, त्यावेळी एक वेगळा आनंदाचा क्षण होता. आणि आज शेकडो वर्षानंतर परत राम मूर्तीच्या माध्यमातून आज परत एकदा अयोध्यात प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज येत आहे. पुन्हा आनंदाचा क्षण हा देशभर आणि जगात आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो. या प्रसंगी कारसेवकांच्या पासून ते कारागीर जिनी आपलं योगदान दिलेलं आहे, सगळ्या रामभक्तांच्याकडून त्यांनी जे उपकार न कळत सगळ्या रामभक्तांच्यावर केलेत, याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. अवघ्या देशवासियांची प्रतीक्षा पणाला लागलेली होती आणि आज तो क्षण, आज तो दिवस आपल्यासमोर दिसतोय. आणि काही तासातच जे देशातलं एक अयोध्येमध्ये होणारं रामाचं मंदिर आहे आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना थोड्या वेळामध्ये होते आहे. आणि निश्चितच संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये याचा आनंद मनस्वी प्रत्येक रामभक्ताला आहे. त्याच पद्धतीनं आज कोल्हापुरामध्ये देखील जे रामाचं मंदिर आपलं छत्रपती घराण्याचं या अंबाबाईच्या मंदिरा परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणी देखील विधिवत पूजा, सर्व धार्मिक कार्यक्रम व्यवस्थितरीत्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथं सुरुवात झालेली आहे. आणि महाराजांच्या हस्ते थोड्या वेळामध्ये त्याची आरती देखील होईल. निश्चितच एक सुराज्य या निमित्तानं या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रस्थापित व्हावं, हीच प्रत्येक रामभक्ताची अपेक्षा असणार आहे. हा आनंद निश्चित या निमित्तानं द्विगुणित होणार आहे.